नमस्कार. या YouTube लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज 1 ऑगस्टपासून बँकिंगमध्ये काही नियमावलीमध्ये आपल्याला बदल झाल्याचं दिसून येत आहे. खरं तर हे जे काही बदल झालेले आहेत, हे सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा टाकण्यासाठी आहेत का? असा प्रश्नसुद्धा उपस्थित होतोय आणि याच विषयाच्या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत. माझ्याबरोबर आहेत विकासजी कुचेकर, जे मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. विकासजी, आपलं स्वागत. आता आपण पाहतोय की बँकांच्या बाबतीमध्ये मिनिमम बॅलन्सची मर्यादा ही बदलली गेलेली आहे. ॲक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कोटक महिंद्रा बँक, आर-बी-एल बँक 1 ऑगस्टपासून ट्रान्झॅक्शनच्या नियमामध्ये आता बदल झालेले आहेत. यामध्ये रक्कम काढणे आणि जमा करणे यासाठी फी आकारली जाणार आहे. तसंच मिनिमम बॅलन्स वाढवण्याच्या तयारीत या बँका असल्याचं सुद्धा दिसून येत आहे. खरं तर ही जी काही नियमावली आहे, ह्या नियमावली घेऊन अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रश्न का उपस्थित होत आहेत, तर आपण बघतोय की मागच्या 1.5-2 वर्षांपासून आपण कोरोना संकटाचा मोठा सामना करतोय. एकूणच सर्वसामान्यांचा आर्थिक परिस्थिती ही बिकट झालेली आहे. बेरोजगारीचे प्रश्न आहेत. अनेक जणांचे हातचे जॉब गेलेले आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांनी जगायचं कसं, हा एका बाजूचा प्रश्न आहे आणि दुसऱ्या बाजूला बँकिंगमध्ये ही जी काही नियमावली आहे, याला घेऊन खरं तर हे प्रश्न उपस्थित होताना दिसून येत आहेत. विकासजी, खरं तर हे जे काही नियमावलीमधले बदल आहेत, खरं तर सर्वसामान्यांच्या खिशावरती दरोडा टाकण्यासाठी आहेत का? तुम्हाला काय वाटतं? आकाशजी, आज सर्वप्रथम 1 ऑगस्ट या अण्णाभाऊ साठे यांच्या 101व्या स्मृती दिनानिमित्त मी आपल्या सर्व युट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांच्या अभिवादन करतो. आणि आज जो विषय तुम्ही मांडत आहात की अण्णाभाऊ साठेंनी खऱ्या अर्थानं गोरगरिबांच्या हक्कांसाठी, कामगारांच्या हक्कांसाठी जी चळवळ उभी केली, या चळवळीच्या दिनी याच कामगारांच्या सर्वसामान्यांच्या खिशावरती दरोडा टाकण्याचं जे आज षडयंत्र उभं केलेलं आहे, हे षडयंत्र मला वाटतं की खऱ्या अर्थानं हा सरळ सरळ कायदेशीररित्या सर्वसामान्यांच्या खिशांवरती टाकलेला हा कायदेशीर दरोडाच आहे. याचं कारण आहे, आकाश, आपल्याला कल्पना असेल की कर लो दुनिया मुठ्ठी में असं म्हणत माननीय धीरूभाई अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीच्या माध्यमातून टेलिफोन क्षेत्रामध्ये प्रवेश केला होता. आणि हा टेलिफोन क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असं म्हणून 500-500 रुपयात हँडसेट वापरले, फ्री सिम कार्ड दिले, त्याच्यामध्ये 3-3 महिने कुणाला मोफत डाटा दिले, मोफत कॉलिंग दिले. आणि या सर्व प्रक्रियामध्ये मग अशा लोकांना, सर्वसामान्यांपर्यंत लोकांना हा टेलिफोन पोहोचला पाहिजे असं म्हणून सरकारी पातळीवरनं खऱ्या अर्थानं जे बीएसएनएल घराघरात पोहोचलेलं होतं, त्या बीएसएनएलचं संपूर्ण वाट लावली. आणि आज हे जे मोबाईल हँडसेट आपण बघतोय, किंवा आज जे आपण ज्याच्यावरती, ज्या क्षेत्रावरती अभिराज्य आपल्याला दिसतंय, ते एका प्रायव्हेट उद्योगपतीचं अभिक्षेत्र आहे. राज्य त्याच्यावरती केलं जातंय. त्याच पद्धतीनं आपल्याला तुम्ही मोफत इंटरनेट सेवा वापरा, किंवा त्याच्यातून कॅशलेस व्यवहार करा, डिजिटल इंडिया म्हणून त्याची मोठा गावगावा केला गेला. लोकांना भाजी विक्रेत्यापासून ते अगदी सर्वसामान्याला ऑनलाईन बँकिंग पेमेंट कसं करायचं याची ट्रेनिंग देण्यात आली. आणि त्याचं जेव्हा सर्वसामान्यापर्यंत हे पोचलं गेलं, आता त्या सर्वसामान्याच्या लोकांच्या खिशामध्ये आता या सर्व्हिसच्या नावाखाली भरमसाठ पैसे कापून त्यांच्यावरती दैनंदिनरित्या त्यांच्या खिशावरती दरोडा टाकणार आहे. कोट्यावधीची लूट याच्यातून केली जाणार आहे, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. विकासजी, आणखी जी बाब समोर येते की जर आपलं एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड जर हरवलं असेल तर एक्स्ट्रा ₹200 चार्ज, डॅमेज झाला असेल तर ₹100 खर्च आणि डेबिट कार्डासाठी वर्षाला ₹250 शुल्क हे आकारलं जाणार आहे. आणि हे वेगवेगळ्या बँकेचे वेगवेगळे नियम आहेत. खरं तर ही नियमावली करताना सर्वसामान्यांचा विचार झालेला दिसत नाही का, हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो.
आताची जे बँकिंग नियमावली जे बदल करत असताना खऱ्या अर्थानं आधी लोकांना खुश करण्याचा प्रक्रिया याच्यामध्ये करताना दिसते. पहिल्या नियमामध्ये असं सांगितलं होतं की बँकिंगच्या सुट्टी जरी असेल तरी सरकारी कर्मचाऱ्यांचे पेन्शनचे असू द्यात किंवा वेतनाचे पगार असू द्यात ते बँकेत जमा होणार आहे. वरकरणी हा विषय सरकारी आणि पेन्शनधारकाला अतिशय महत्वाचा वाटतोय की चांगला निर्णय आहे. पण ते जमा झालेले पैसे जर तुम्ही काही ठराविक मर्यादेपर्यंत काढले किंवा ठराविक वेळेसच ते काढायचे, त्याच्यापेक्षा जर जास्त वेळेस विड्रॉल केले तर मात्र तुम्हाला त्याचा सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार आहे. यांच्या बापाची पेंड आहे का की जिथं स्वतःच्या कष्टाचे मेहनतीचे पैसे आपण यांच्याकडे ठेवतोय, ते वापरायला त्यांच्याकडे देतोय आणि त्याच्या बदल्यात तेच पैसे जर आम्ही काढायला गेलो, तेच जर आम्ही 4 वेळेस 5 वेळेस काढले तर त्याच्यातून आम्हाला त्याचा दंड लावला जाणार आहे. आणि याच्यामध्ये एवढं तो दंडच नाही, त्याच्यामध्ये सरकारची परत आणखी जीएसटी लागू होणार आहे. काय कॅश व्यवहार केल्यावर तर तुम्हाला 26% जीएसटी लावलं जाणार आहे. म्हणजे सरळ सरळ सरकार आणि ह्या बँकिंग सेक्टर हे सर्वसामान्यांच्या पैशावरती परत एकदा दरोडा टाकत आहेत. कोट्यावधी रुपयाचे पैसे थोडे थोडे करून सर्व्हिसच्या नावाखाली हे काढून घेत आहेत. ही मला वाटतं सर्वसामान्याला पुन्हा एकदा गुलामगिरीकडे जाण्याचं कट कारस्थान या ठिकाणी रचलं जाते. आकाशी मला एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आणखी एक मांडायचा आहे आपल्याला, की ज्यावेळेस आपल्याला कल्पना आहे की बँकिंग सेक्टरमध्ये मोठा गवगव केला, बँकिंग सेक्टर का उभारलं गेलं, त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ उभी केली आणि सहकारी बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती सर्वसामान्याला कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. याच्या पाठीमागचा एकमेव उद्देश होता की महाराष्ट्रामध्ये लागणारी जी प्रायव्हेट सावकारकी आहे ही सावकारकी नष्ट करून सर्वसामान्याला सुलभरित्या बँकिंग कर्ज उपलब्ध होईल, त्याला संस्थाचा संसार उभा करता येईल, उद्योगधंदा उभा करता येईल, या हेतूनी हे सगळं केलं होतं. मात्र आता ह्या सगळ्या सर्व्हिसच्या नावाखाली पुन्हा सर्वसामान्याला जेव्हा बँकिंग सेक्टर कुठं समजायला लागलं, आपलं अकाउंट असलं पाहिजे बँकेत, आता गरीबाचे अकाउंट बँकेमध्ये निर्माण झालेले, ते त्याची वापर करू लागलेले, तर आता त्यांनी कष्टाने कमवलेला पैसा पुन्हा त्यांनी तुम्ही एवढ्या वेळेस पैसे काढले म्हणून तुमच्याकडनं सर्व्हिस चार्जच्या नावाखाली पैसे वसूल केले जातात किंवा कट केले जातात. ही खरोखरच हा दरोडा मारणारी ही गोष्ट आहे. आणखी एक मुद्दा विकासजी जो उपस्थित होतोय की केंद्र सरकारकडून असू द्यात किंवा राज्य सरकारकडून असू द्यात कोणतीही मदत देऊ करायची आहे तर सर्वसामान्य नागरिकांना बँकेमध्ये खातं उघडणं अनिवार्य होतं. आणि आपण बघितलं की PM किसान सन्मान योजना आणि त्याच्यामधून प्रत्येकी शेतकऱ्याला 2,000 रुपये, खरं तर ते किती शेतकऱ्यांना हे 2,000 रुपये मिळाले हा पुन्हा संशोधनाचा नवीन विषय आहे. खरं तर आज आपण त्यावरती बोलायला नको, पण ही जी काही अकाउंट बँकेमध्ये काढायला लावली होती त्याला घेऊन सुद्धा चर्चा झालेली होती. आकाशी सरकारी मदत किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये गोरगरिबांना जगण्यासाठी किंवा सरकारच्या विविध योजनेच्या जी सबसिडी आहे ही सबसिडी डायरेक्ट त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो. मोठ्या प्रमाणावरती ती सबसिडी खऱ्या अर्थानं लाभार्थीपर्यंत पोहोचत नाही. या हेतूनी डायरेक्ट त्यांच्यापर्यंत ती सबसिडीचे पैसे त्यांच्या खात्यात पोहोचले पाहिजेत, या हेतूनी बँकिंगचे गोरगरिबांच्या अकाउंट काढायला लावले. त्याच्यामध्ये मग जनधन योजनाचे अकाउंट असू द्यात किंवा उज्ज्वला गॅसच्या संदर्भातले अकाउंट असू द्यात, ह्या अकाउंट निर्माण करण्यात आले. बँकेत पैसे ठेवण्याची सांगण्यात आले. हे अकाउंट सगळेच्या सगळे कसे असतील तर 0 बॅलन्स असतील. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे देखील डायरेक्ट आता विद्यार्थ्यांच्या खात्यात मिळतील. ते कुठल्या कॉलेजला किंवा कुठल्या संस्थेकडे जमा होणार नाही, कारण ह्या संस्था सरळ सरळ शासनाचे पैसे त्या गोरगरिबाला शिष्यवृत्तीचे पैसे दिले जात नव्हते या विद्यार्थ्यांना, म्हणून त्या विद्यार्थ्यांच्या खात्यात देण्याचं करून ते विद्यार्थ्यांचे अकाउंट खोलण्यात आले. मात्र आता त्या अकाउंटचा मिनिमम बॅलन्स जर त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेला नाही तर त्याच्यावरती त्याला चार्ज लागेल. मग एक्झाम्पल घ्या की किसान सन्मान योजना आहे, महिन्याला 2 महिन्याला 3 महिन्याला जी काय त्याची 2,000 रुपयाची रक्कम त्याच्या खात्यात पोहोचणार आहे आणि या 2 महिन्यात जर त्याचे ठराविक बॅलन्स त्यांनी मेंटेन केला नाही तर ते आलेले सन्मान किसान योजनेचे पैसे किंवा किसान सन्मान योजनेचे पैसे हे बँकेच्या कशात जाणार आहेत, त्याच्या हातात काहीच मिळणार नाही. आणि मग सरकार मात्र एकीकडे दावा करणार की आम्ही किसान योजनेअंतर्गत एवढ्या लोकांना 2,000 रुपयाप्रमाणे पर मंथ आम्ही पैसे देत आहोत. मात्र हे पैसे हे बँकिंगवाले तुम्ही मिनिमम बॅलन्स ठेवला नाही म्हणून त्यांच्या खिशातून काढून घेणार आहेत. ही खरोखरच मला असं वाटतं की सरकार पुन्हा एकदा
सर्वसामान्य जनतेला गुलामगिरीकडे ढकलत आहे, त्यांना गुलाम बनवत आहे. आणि हे पुन्हा एकदा लोकशाहीतल्या नागरिकांना गुलाम बनवण्याचं हे एक षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की हे सरकारच्या माध्यमातून केलं जातंय. तर मला वाटतं सरकारने आता याचा विचार करावा, कारण लोकशाहीमध्ये असं म्हटलं जातं की जनतेच्या प्रती उत्तरदायित्व असणारं सरकार ज्याला म्हणतो, की लोकांनी लोकांना चालवलेलं सरकार म्हणतो. पण आता अशी परिस्थिती दिसती की सरकार आम्ही म्हणू तेच होणार, आम्ही करू तेच हे होणार आहे. आणि आता देशभक्तीची परिभाषा संपलेली आहे. आता आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करायला जाणार आहोत, पण खरोखरच आपण स्वातंत्र्य झालो आहोत का, किंवा इंग्रज गेले नाही यांच्यामध्ये आपण अडकलो आहोत का, हा प्रश्न आता सर्वसामान्याला पडलेला आहे. आज खरं तर अण्णाभाऊंची जयंती 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि 16 ऑगस्टला अण्णाभाऊ म्हटले होते की ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. आणि आज आपण 1 ऑगस्टच्या जयंती दिनानिमित्त जी काही चर्चा करतोय, मला असं वाटतं की त्याच अनुषंगानं त्याच खाईमध्ये देशाला लोटण्याचं काम आता एक व्यवस्था आपल्याला करताना दिसून येते. आपण ज्या विषयाला घेऊन विकासजी बोलत होतो की आजपासून बँकिंग नियमावलीमध्ये जे काही बदल झालेले आहेत, सर्वसामान्यांच्या खिशावरती दरोडा टाकण्यासाठी आहेत का? जून महिन्यात आरबीआयने म्हटलेलं होतं की एटीएमवर व्यवहारासाठी इंटरचेंज शुल्क ₹15 वरून ₹17 करण्यात आलं होतं आणि आजपासून ही नियमावली लागू करण्यात आलेली आहे. विकासजी, माझा वेळ संपलाय. थोडक्यामध्ये आपलं मत. मला फक्त एक थोडक्यात मुद्दा मांडायचा आहे. अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण चर्चा करत असताना अण्णाभाऊ साठेंनी आणखी एक महत्वाचं वाक्य उचललेलं होतं. ते म्हणजे ही पृथ्वी ही कुठल्या शेष नागाच्या डोक्यावरती उभी राहिलेली नाही, तर हे कामगारांच्या तळहातावरती, कामगारांच्या याच्यावरती उभी राहिलेली आहे. आणि हा देशाच्या पायाभरणीमध्ये खऱ्या अर्थानं सर्वसामान्य कामगार वर्ग जे आज काबाड कष्ट करतायत, त्यांच्या श्रमावरती, त्यांच्या घामावरती, शेतकऱ्यांच्या घामावरती, कष्टकऱ्यांच्या घामावरती ही पृथ्वी उभी आहे. हे अर्थचक्र सुरू आहे. मात्र याच कष्टकऱ्याच्या घामांनी कमवलेल्या पैशांवरती अशा पद्धतीनं दरोडा टाकण्याचं काम आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त बँकिंग नियमावलीमध्ये बदल करून या मनूवर्ती लोकांनी केलेलं हे षडयंत्र आहे, याचा मी जाहीर निषेध करतो. आणि खरोखरच पुन्हा एकदा या सगळ्या प्रक्रियेला आता तरी सामान्य जनतेने महागाईच्या संदर्भात, पेट्रोल डिझेलच्या किमतीच्या संदर्भात, त्याचबरोबर आता पुन्हा एकदा बँकिंग क्षेत्राच्या सेवा देण्याच्या नावाखाली पुन्हा एकदा जी लूट चालू आहे, या लुटीच्या संदर्भात तरी जाग होऊन आता कुठंतरी आपला विरोधाचा आवाज जनतेने सरकारपर्यंत पोहोचवला पाहिजे. नाहीतर या सरकारला बहुमताच्या जोरावरती असं वाटत आहे किंवा या संभ्रमात आहे की आम्ही करतोय ते सरकार आम्हाला मान्य करते आणि म्हणूनच आम्ही बहुमताने निवडून येत आहोत. हे षडयंत्र आता कुठंतरी कमी करायला हवं किंवा यांच्या डोक्यातली हवा काढून घ्यायला हवी, असं मला या ठिकाणी वाटतं. नक्कीच. खरं तर लोकशाही प्रक्रियेमध्ये हे सर्व महत्वाचं आहे. कारण आपण एका बाजूला बघतोय की दररोजच आपण पेट्रोल डिझेलच्या ज्या काही किमती वाढताना आपल्याला दिसत आहेत. खाद्यतेलाच्या किमती वाढलेल्या आहेत. कडधान्याच्या किमती आपल्याला वाढलेल्या दिसून येत आहेत. घरगुती गॅस सिलेंडर त्याच्या किमती वाढलेल्या आहेत. आणि एका बाजूला आपल्याला दिसतंय की याच्या मोठ्या प्रमाणामध्ये किमती वाढताना दिसून येत आहेत. जनता जी आहे, खरं तर जनता एका बाजूला आक्रमक आहे. कोरोनाची परिस्थिती आणि हाती पैसा नाही, जगायचं कसं, हा त्यांच्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्न. आणि अशामध्ये जे काही नियम आपल्या समोर येताना दिसतायत, म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे नोटबंदीचा घेतलेला निर्णय आणि नोटबंदीनी साध्य काय झालं, हा पुन्हा नवा संशोधनाचा विषय. मात्र आज आपण ज्या विषयाच्या अनुषंगाने बोलत होतो की आजपासून बँकिंग नियमावलीमध्ये जे काही बदल झालेले आहेत, ते सर्वसामान्यांच्या खिशावरती दरोडा टाकण्यासाठी आहेत का? आज आपण खरं तर या चर्चेमध्ये सहभागी झालात. खूप खूप धन्यवाद.